आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात कोसी नदीने उग्र रूप धारण केलंय। पाण्याची पातळी वाढल्याने किरतपूर आणि परिसरातील जवळपास 4 लाख लोकांना पुराचा धोका निर्माण झालाय। बिहारच्या दरभंगामध्ये सुमारे 500 मीटरचा बंधारा खचला असून संपूर्ण परिसरात गोंधळाचं वातावरण आहे। अनेक घरे आणि दुकानं पुराच्या पाण्यात बुडाली आहेत। बिहारच्या सीतामढीमध्ये बागमती नदीवर बांधलेलं धरण फुटलं। आजूबाजूच्या भागात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि यामुळे नागरिकांना घरं सोडावी लागली आहेत। बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये महापुरानं हाहाकार माजवलाय। महापुरामुळे कटरासह परिसरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। पूरस्थितीमुळे या ठिकाणी 35हून अधिक गावांची बत्ती गुल झाली आहे। सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्यानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हवाई पाहणी दौरा केलाय। यावेळी त्यांनी दरभंगाचे जिल्हा दंडाधिकारी आणि एसपी यांच्यासह अधिकाऱ्यांना सूचना केल्या। गंडक धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। सखल भागात राहणाऱ्या लोकांच्या घरात देखील पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे गंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे। पाटणा शहरातील बहुतांश घाट देखील पाण्यात बुडाले। दक्षिण बंगालमधील पूरस्थिती सुधारल्यानंतर आता उत्तर बंगाल पुराच्या विळख्यात आहे। कोसी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे बिहारचे अनेक भाग आणि पश्चिम बंगालमधील मालदा आणि दक्षिण दिनाजपूर जिल्हे देखील प्रभावित झाले। उत्तर बंगालला पुराचा तडाखा बसलाय। कूचबिहार, जलपाईगुडी आणि अलीपुरद्वार या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसलाय। नागरिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नेपाळमध्ये पुराचा कहर पाहायला मिळतोय। पुरात आतापर्यंत 209 जणांचा मृत्यू झालाय तर 140हून अधिक जखमी झालेत। जम्मू काश्मीरमधील निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या फेरीत 7 जिल्ह्यातील 40 जागांवर आज मतदान होणार आहे। कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा आणि जम्मू, उधमपूर, कठुआ आणि सांबा इथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। यूपीच्या बरेलीमध्ये भाजपच्या सदस्यत्व मोहिमेदरम्यान गोंधळ झाला। मोहिमेत जोरदार हाणामारी झाली। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। मध्य प्रदेशच्या सिंगरोपील भागात वादाचं थेट हाणामारीमध्ये रूपांतर झालं। गावातील सरपंच आणि त्यांच्या मुलानं एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। महापालिकेत नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। बिहारच्या बेगुसराय येथील बैती नदीतून विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी 25 मुलं बोटीतून प्रवास करत होते। मात्र अचानक बोट उलटल्यानं अपघात झाला। सर्व मुलं सुखरूप असून त्यांना वाचवण्यात यश आले। पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये बसचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाला। अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 15हून अधिक जण जखमी झाले। हरियाणातील फरीदाबादमध्ये पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात बुडून 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी ठेकेदाराला आरोपी मानलं जात आहे। नोएडा पोलिसांनी 28व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पडला। आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवलेले आहेत। यूपीतल्या चित्रकूटमध्ये क्षुल्लक वादातून मारहाण झाल्याचं समोर आलंय। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या मारहाणीत 2 जण गंभीर जखमी झालेत। बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये लहान मुलाच्या अपहरणाच्या आरोपावरून एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर त्या तरुणाला जमावापासून वाचवले। मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे। त्यानंतर मुलीच्या आईनं आरोपीला बेदम मारहाण केली। छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका बारमध्ये डान्स करत असताना 2 गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि या हाणामारीत 2 गंभीर जखमी झाले। उत्तराखंडच्या हल्दानीमध्ये युवक येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मारहाण करत असल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांचा इथे धाक राहिला नसल्याचं पाहायला मिळतंय। कर्नाटकच्या मंड्यामध्ये भरधाव वेगानं येणाऱ्या बसचा अपघात झाला। एका उभ्या गाडीला जोरात धडकल्यानं बस उलटली। यामध्ये 15 प्रवासी गंभीर जखमी झालेत। छत्तीसगडच्या कांकेरमध्ये आमदारांच्या ताफ्यासमोर अचानक अस्वल आलं। यावेळी आमदार सावित्री मांडवी यांनी अस्वलाला बिस्किटं खाऊ घातली।
कोविड-19 साथीमुळे थेट चंद्रावर देखील परिणाम झाल्याचं आढळलंय। ज्यावेळी कठोर लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा चंद्राचं तापमान सामान्याहून कमी झालं होतं असा दावा रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या स्टडीमध्ये करण्यात आलाय। देशाची चालू खात्यावरील तूट एप्रिल ते जून या तिमाहीत 9.7 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत ती 8.9 अब्ज डॉलर म्हणजेच जीडीपीच्या तुलनेत 1% पातळीवर होती, अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली आहे। इस्रायलनं लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणावर हल्ले केलेत। इस्रायलनं एकाच वेळी 35 रॉकेट डागून हिजबुल्लाहचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केलेत। अमेरिकेनं सध्या मोठी घोषणा केली आहे। भारतातील यूएस दूतावासानं भारतीय प्रवाशांसाठी अतिरिक्त 2,50,000 व्हिसासाठी अपॉइंटमेंट्सची घोषणा केली आहे। इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात युद्ध सुरू आहे। इस्रायलनं आणखी एका कमांडरला संपवलंय। इस्रायलनं लेबनॉनमधील कमांडर फतेह शेरीफ याला ठार केलंय। हिजबुल्लाहचे कमांडर इस्रायलच्या निशाण्यावर आहेत। नसरल्लानंतर अनेक हिजबुल्लाह कमांडरची हत्या करण्यात आली आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दहशतवादी झाकीर नाईक इस्लामाबादला पोहोचल्यानंतर विमानतळावर पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं। झाकीर नाईक 15 दिवस पाकिस्तानात राहणार आहे। हेलेन चक्रीवादळ आग्नेय यूएसमध्ये धडकल्यानंतर 100हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय। कॅरोलिनामध्ये पाणी आणि विजेच्या अभावामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतंय। नॉर्थ कॅरोलिनामधील अनेक मुख्य मार्ग मुसळधार पावसामुळे वाहून गेलेत, तर अनेक रस्ते चिखलामुळे खराब झालेत। त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। फिलिपिन्सच्या उत्तरेकडील बेटांवर शक्तिशाली चक्रीवादळाचा तडाखा बसलाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे। हेलेन चक्रीवादळामुळे देशाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला। शुक्रवारी क्युबातील शहरांना पूर आणि वीज टंचाईचा सामना करावा लागला। ब्राझीलच्या साओ पावलोच्या प्रतिष्ठित इबिरापुएरा पार्कमधील एका तलावात कमी पाण्यातही एकपेशीय वनस्पती उगवली आहे। या झाडांमुळे तलावाचं स्वरूप हिरवं झालंय। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग धुक्यात हरवल्याचं दिसतंय। धुक्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावलाय। धुक्यातून वाट काढताना प्रवाशांना कसरत करावी लागते। गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यामध्ये बंद करण्यात येतो, मात्र आजपासून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुला करण्यात आलाय। सध्या ऑफलाईन पद्धतीनं नोंदणी सुरू आहे। कोरेगाव कराड या 2 तालुक्यांना जोडणारा खंडाळा शिरोळ राज्यमार्गाचं चौपदरीकरणासह काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। त्यासाठी राज्य सरकारनं 572 लाख रुपये मंजूर केलेले आहेत। केंद्र सरकारनं गुगल क्रोम युजर्सना अलर्ट जारी केलाय। गुगल युजर्सचा खासगी डेटा हॅक होण्याची शक्यता सीईआरटीनं वर्तवलेली आहे। यामध्ये नियमांचा भंग झाल्यावर कारवाई करण्याचा इशारा केंद्रानं गुगलला दिलाय। राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापन करून राज्यातील जलस्रोतांचं उत्तम नियोजन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय। राज्यांना सक्षम बनवण्यासाठी जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापन करण्याची सूचना करण्यात आली होती। राज्याच्या महसुली उत्पन्न वाढवण्याकरता मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। यामुळे वर्षाकाठी 100 ते 150 कोटी महसुलात वाढ होईल। राज्यातील कोतवालांच्या मानधनात 10% वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। यामुळे कोतवालांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला जाणार आहे। नागपुरात चिकनगुनियाच्या रुग्णांनी उच्चांक गाठलाय। शहरात 28 दिवसात 401 रुग्णांची नोंद झाली आहे। राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जळगावातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेसाठी सुधारित मान्यता देण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे तालुक्यातील 16,860 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। राज्य सरकारनं ईपीएस पेन्शनधारकांसाठी विशेष अर्थसहाय्य मंजूर करावं, या मागणीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे। सरकारनं मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विधानसभा निवडणुकीत सरकारला मदत करणार नाही, असा इशारा देण्यात आलाय। नागपूरमधील मिहान प्रकल्पाकरता आवश्यक अशा 3,994 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। या प्रकल्पासाठी भूसंपादन, पुनर्वसन आणि तांत्रिक कामं तसंच भूसंपादनाचे दावे इत्यादी करता या निधीसाठी मान्यता देण्यात आली आहे। डॉक्टर आंबेडकर स्वावलंबन योजनेतील लाभात दुप्पट वाढ झाली आहे। अनुसूचित जाती आणि शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2017 पासून ही योजना राबवण्यात येते।
डी फार्मचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेली एक्झिट परीक्षा लांबणीवर गेलेली आहे। 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या परीक्षेबाबत निर्णय न आल्यानं ही परीक्षा स्थगित करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदेतील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळचा पर्याय देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। अशा कर्मचाऱ्यांची संख्या 10,693 इतकी आहे। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून 15 करण्याचा तसंच व्यवस्थापन समिती सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षांऐवजी 5 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील आसूद गावादरम्यानचा रस्ता शिवसेना राष्ट्रवादीच्या श्रेयवादात अडकला होता। मुरुड गावकऱ्यांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषण केल्यामुळे अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे। विदर्भातील 62 जागांपैकी 45 जागांवर काँग्रेसनं दावा केल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुन्हा महाविकास आघाडीचे नेते विदर्भातील जागा वाटपावर चर्चा करणार आहेत। नाशिक जिल्ह्यात डाळिंब आणि बीड जिल्ह्यात सीताफळ इस्टेट स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। यासाठी 39,42,75,000 रुपयांची तरतूद केली जाणार आहे। नागपूरमध्ये कारागृह पोलीस भरतीत स्पाय माईकचा वापर करत हायटेक कॉपी केल्याचा प्रकार समोर आलाय। या कॉपी बहादर आरोपीला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे। भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचा खरं तर लोकप्रशासनातील नव उपक्रमासाठी दिला जाणारा डॉक्टर एस गडकरी पुरस्कार जाहीर झालाय। नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांना हा पुरस्कार देण्यात आलाय। अहमदनगरमधील पाथर्डी शेवगाव तालुक्यातील विधानसभा सध्या चर्चेत आहे। आमदार मोनिका यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रताप ढाकणे, अजित पवार गटाचे चंद्रशेखर घुले आणि भाजप पक्षातूनच 2 जणांनी उमेदवारी मागितली आहे। यासोबतच बातमीपत्रात आणखी काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।